सो दॅट इज व्हेरी नाईस, थँक्यू. आणि आत्ताच योगेशचे आपण सुरसरम्य अनुभव ऐकले आणि तो काय ते सढळ जिभेनी शिल्यांचा भरपूर वापर केल्यामुळे आपली कान आणि बुद्धी एकदम अशी फ्रेश झालेली आहे. आता चॉकलेट फोन ऑल्सो येस. मला मिलिंदचा फोन आला, म्हणाला की तू काहीतरी बोल. मी म्हटलं काय बोलू? मला की काहीही बोल, तुझा अनुभव सांग. मी म्हटलं ठीक आहे, हे ठीक आहे. म्हणजे मला काही प्लॅनिंग न करता आता मी काही तयारी केली नाही, काही नाही. फक्त घरी दोन तीन काय जे अनुभव सांगायचे तेवढं फक्त मी मनामध्ये योजून ठेवलं होतं. तर त्यात थोडंसं पुढे पाठी होईल. मी आपलं असंच बोलते, मनातनं जे डोक्यात ऐकतं बोलते, नो तयारी. आफ्रिकेमध्ये आम्ही खूप लहान वयामध्ये गेलो. 23 पूर्ण 24 चालू होतं. आणि एका ईस्टर्न प्रॉव्हिन्सच्या चिपाटा नावाच्या गावी, जे ईस्टर्न प्रॉव्हिन्सचं हेडक्वार्टर्स होतं, तिथे 400 बेडचं एक मोठं हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं. त्याच्यामध्ये आम्ही दोघंच फार्मसिस्ट होतो. तर सगळी जबाबदारी फार्मसी, तिकडचा फार्मसिस्ट, हॉस्पिटल फार्मसिस्ट हा फक्त फार्मसिस्ट नसतो, तर सगळी मेडिकल आणि सर्जिकलची सगळं पर्चेसिंग अख्ख्या हॉस्पिटलला जे लागतं ते सगळं, त्याची जबाबदारी पण आमच्यावरती असते. त्यामुळे लाखो डॉलर्स ॲट अवर डिस्क्रिप्शन की काय काय विकत घ्यायचं आणि कसं हाऊ टू यूज दॅट. सो इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी असेल जॉब. तिथे आम्ही 5 वर्ष दोघांनी काम केलं. मीनवाईल आम्ही शनिवार रविवारी, वय तुम्हाला सांगितलं मी 24 वय, त्यामुळे शनिवार रविवारी आम्ही खूप मजा करायचो. कारण ते वयच असं होतं की जरा सगळ्या नवीन गोष्टी एन्जॉय करायचं होतं. आणि आम्ही जिथे राहत होतो तिथे एकही इंडियन रेस्टॉरंट नव्हतं. त्यामुळे आम्हाला जर का काही इंडियन खावंसं वाटलं की आयदर घरात तरी खायचं किंवा मग हॉटेलमध्ये खायचं वाटलं तर शेजारचा देश मलावी देश, त्या मलावीमध्ये म्हणजे आमचं जे गाव होतं त्याच्यापासून 40 किलोमीटरवरती बॉर्डर होती मलावीची. आणि तिथून आणखी 150 किलोमीटर ड्रायव्हिंग करत गेलं म्हणजे घरापासून 190 किलोमीटर की एक तिथे फक्त एक इंडियन बझीबो नावाचं रेस्टॉरंट होतं. तिथे आम्ही खायला जायचो. ते एकदा रविवारी आम्ही असे बरेच जायचो. ते एका रविवारी आम्ही सकाळी गेलो, संध्याकाळी परत येणार होतो. आणि एनिवे आम्ही तिथे मग लिलॉंगवे नावाचे जे मलावीची हे म्हणजे मोठं शहर येतात, तिथे आम्ही खूप फिरलो, शॉपिंग हे करून निघायला उशीर झाला. आणि आलो त्यावेळेला आम्ही जस्ट बॉर्डर क्रॉस केली आणि त्याच्या आधीपासून प्रचंड मुसळधार पाऊस म्हणजे एवढा की काही दिसतच नव्हतं. पण रात्रीचे 2 वाजलेले आणि आम्हाला नेक्स्ट डेला मंडेला परत कामाला जायचं होतं, घरी येणं आवश्यक होतं. त्यामुळे आम्ही काय करत होतो, मध्ये ती डिव्हायडरवरती जी पांढरी पट्टी मारलेली असते ना, त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की मी बाहेर ह्या बाजूचं गवत बघायचं आणि आनंदनी ह्या बाजूची पांढरी कारण इथं व्ह्यूवर जावी आणि त्या दोन्हीच्या मध्ये ठेवत गाडी चालवायची समहाव. कारण दिसत काहीच नव्हतं, अगदी जवळचं एवढं दिसत होतं. आणि साधारण आम्ही एक हॉस्पिटलपासून म्हणजे हॉस्पिटलच्या आवारातच आम्हाला क्वार्टर्स होते राहायचे. तर हॉस्पिटलच्या पासून तरी एक 20-25 किलोमीटर म्हणजे बॉर्डरपासून थोडेसे आत आले होते. आणि आम्हाला रस्त्याकडेला एक गाडी थांबलेली दिसली. एक आफ्रिकन माणूस उभं राहून बॉनेट उघडून काहीतरी रिपेअर करायचा प्रयत्न करत होता. तर एवढ्या मुसळधार पावसामध्ये रात्री 2 वाजता तोंडाल करत होते. 2 वाजता म्हणजे आम्हाला कळलं की काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे त्याच्या गाडीला चालू होती. त्यामुळे आम्ही थांबलो आणि त्याला विचारलं. तर तो म्हणाला की माझी बायको पाठीमागे बसली आहे गाडीमध्ये आणि शी इज इन लेबर आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो आणि माझी गाडी बंद पडली. तर मग आम्ही म्हटलं की म्हणजे इट वॉज अ व्हेरी सिरियस सिच्युएशन. तर आम्ही म्हटलं की अरे आम्ही दोघंच आहोत, तुमच्या पाठी गाडी जागा आहे, तू गाडी उद्या दिवस तर तुझी नंतर येऊ, तिला आता आपण हॉस्पिटलला नेऊया. तर ते पण एकदम हॅपीली म्हणजे त्यांच्या मनात तेच होतं. आम्ही थांबलो त्या रस्त्यावरती, घुणी होतं रात्री 2 वाजता. एक गाडी आली आणि ती थांबली, याच्यातच ते गुच होते. ते पाठी बसले, अंधार सगळा, आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि घरी गेलो. रात्रीची वेळ होती. झालं दिस हॅपन आणि एव्हरीथिंग वॉज म्हणजे फॉरगॉटन. प्रसंग झाला, संपला त्यावेळेचं. नंतर मध्ये 2-3 वर्ष गेली. देन माझा मुलगा तिकडे जन्मला आहे आफ्रिकेमध्ये.
आणि माझे सासरे आम्हाला भेटायला येत होते, आले होते आफ्रिकेमध्ये. आणि त्यांना आणायला आमच्या गावापासून विशाखा जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे 600 किलोमीटर दूर आहे. तर आम्ही गाडी घेऊन, आणि त्यावेळेला मोठा मुलगा 1-1.5 वर्षाचा होता, आणि त्याला घेऊन आम्ही तिघंही गेलेलो. परत येताना आमची गाडी बंद पडली. आणि त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्या की ही गोष्ट 82-83ची आहे. त्यावेळेला कार टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप नव्हती. हल्ली गाड्या बंद पडत नाहीत, तर त्यावेळेला गाड्या बंद पडायच्या आणि सिरियसली पडायच्या. आणि आमची गाडी बंद पडली. आता दिवस होता तरी देखील रस्त्याच्या बाजूला, दोन्ही बाजूला फक्त जंगल, मध्ये फक्त रस्ता. 600 किलोमीटरचं जे अंतर मी सांगते ते फक्त जंगलातनं जातं. मध्ये 300 किलोमीटरवरती एक गाव असतं. तिथे 300 किलोमीटर गेलं अर्धं ऑलमोस्ट की माणूस तिथे बियर आणि जेवायला थांबतो आणि नंतर पुढचा प्रवास. असं म्हणजे तो एक थोडा आपण कसं एक फूड मॉलला कसं आपण ब्रेक घेतो तसा. त्याच्याही पलीकडे आम्ही होतो. म्हणजे विशाखापासून 200 आणि आमच्या घरापासून 400 किलोमीटर. आणि गाडी बंद पडली. आणि आनंद जरा उघडून रिपेअर करायचा प्रयत्न करत होता आणि काही होत नव्हतं. आणि त्यावेळेला एक गाडी आली मोठी आणि थांबली. आणि आफ्रिकन माणूस उतरला आणि म्हणाला काय प्रॉब्लेम आहे. ते सांगितलं की असं झालं आणि आता लहान मूल बरोबर आहे आणि माझे वडील आत्ता आले, आत्ता आम्ही अजून घरी पण नाही येत, एअरपोर्टवरने आता घरी चाललो आहे पटार. तर तो म्हणला मी टो करतो. तर रोप आमच्या गाडीत रोप नाही, त्यांनी त्याची गाडी पाहिली, त्याच्या गाडीत रोप नाही. इमॅजिन आमचं वय आता नाही होते, आता आम्ही सगळ्या तयारीशी जातो कुठेही जायचं तरी. पण 24व्या वर्षी माणूस रॅश असतो. 24 नाही, त्यावेळेला 26-27 असेल. माय चाइल्ड वॉज ऑलरेडी बॉर्न. पण त्या वयामध्ये माणूस रॅश असतो, गांभीर्य कळत नाही. आमच्या गाडीत टोईंग रोप नाही, त्याच्या गाडीत टोईंग रोप नाही, तो कसं करणार. मग तो म्हणा थांबा. तो आणि त्याच्याबरोबर एक मदतनीस होता, दोघं होते. ते जंगलात गेले. त्यांच्याकडे एक छोटी पॉकेट नाईफ असते तशी होती. त्यांनी वेली कापल्या, वेली. आणि आपण ते जे टार्झनचं बघतो ना, वेलीना पकडून हो करून तो जो दिसतो तशा वेली त्यांनी कापल्या. त्याचा रोप विळला, आणि त्या रोपनी त्यांनी 400 किलोमीटर आम्हाला तो करून घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर मी हा एक अविस्मरणीय प्रसंग आमच्या आयुष्यातला म्हणून सांगते तुम्हाला. घरी आणलं आणि आम्ही म्हणजे आम्हाला त्याला थँक्यू म्हणायला शब्दच नव्हते अजिबात. आणि वी वर ट्राईंग टू प्रोफ्यूटली थँक यू. तर त्यांनी एक प्रश्न विचारला, बाना त्यांच्याकडे इंडियन माणसाला तिथे खूप मान आहे बरं का आफ्रिकेमध्ये. आणि त्यांच्याकडे बाना म्हणजे आपण जसं सर किंवा साहेब म्हणतो ना तसं ते बाना डू यू रिमेंबर मी. आनंद म्हणाले नाही, यू गेव मी लिफ्ट अँड आय टूक माय वाईफ 2 years बॅक टू हॉस्पिटल. त्यावेळेला म्हणजे 2 वर्षापूर्वी एकदा पाहिलेला चेहरा आणि ती रात्रीची वेळ, अंधार, दोघांना पाठी बसवलं, हॉस्पिटलमध्ये सोडलं, आम्ही घरी गेलो. कुठे म्हणजे त्याला फारसं आम्ही बघितलं नाही, कुठे चेहरा लक्षात नाही. पण त्याच्या लक्षात होता. ऑल्सो दॅट इज ऑल्सो बिकॉज आम्ही हॉस्पिटलमध्ये फार्मसिस्ट होतो. हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनाच यावं लागतं, त्यामुळे आमचा चेहरा सगळ्यांना माहिती असतो असायचा. म्हणजे त्यामुळे पण हा म्हणजे काय योगायोग तुम्ही विचार करा. 600 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरती आमची गाडी बंद पडल्याच्या नंतर तिथून नेमका तोच माणूस त्याच वेळेला पास व्हावा. आणि टोईंग रोप नाही, काही नाही. त्यांनी त्या जंगलातल्या वेली हे करून मिळून त्यांनी आम्हाला 400 किलोमीटर तो केलं, त्यांनी घरी सोडलं. हा म्हणजे आता तुम्ही याला योगायोग म्हणा किंवा काय, देवाच आपण ज्याला विश्वास आहे त्यांनी म्हणावं, ईश्वरी. हा एक अनुभव आहे. दुसरा एक आफ्रिकेतला अनुभव असा आहे की